नमस्कार. शक्तीपीठ महामार्गाबद्दल अत्यंत दोन महत्त्वाचे अपडेट्स या समोर येत आहे. शक्तीपीठ महामार्ग हा रद्द होण्याची शक्यता ही जास्त वाढली आहे, कारण की दोन अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स या आत्ताच मिळाले आहे. नेमकी काय आहे तेच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आलेले असाल तर तुम्हाला एकच विनंती करू इच्छितो की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला या अपडेट्स कुठेच बघायला मिळणार नाही आहे. टीव्ही चॅनलवरती बघायला मिळणार नाही आहे, नाही की दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याकरिता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात आता प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील उडी घेतली आहे. छाताडावर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारलाही देखील आता सध्या घाम हा फुटलेला आहे, कारण की बच्चू कडूच नाही तर राजू शेट्टी ही देखील या महामार्गाच्या विरोधामध्ये उतरले आहे आणि आता या दोघे मिळून या महामार्गाला कडाडून विरोध हा करत आहे. त्या कारणामुळे महामार्ग रद्द होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नेमकी काय बातमी समोर येत आहे चला पाहू. पवनार ते पत्रादेव या सुमारे 802 किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गाची कुणीही देखील मागणी केली नाही. शेतकऱ्यांचीही देखील मागणी नसताना हा महामार्ग मंजूर करून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या जात आहे. मात्र या महामार्गाला आमचा विरोध आहे. सरकारने या महामार्गाचे काम सुरू करू नये आणि जर सुरू केले वेळेप्रसंगी बंद पाडू, नाहीतर आमच्या छाताडावरती गोळ्या झेलू ही देखील आमची तयारी आहे असा इशारा बच्चू कडू यांनी शासनाला दिला. राज्यातील शेतकऱ्यांना काही देखील कमी पडणार नाही असं सरकार सांगत आहे, मात्र नुकसानीचे पंचनामेच केले जात नाही. त्यामुळे मदत मिळणार तर मिळणार कशी, सरकारचे डुप्लिकेट बोलणे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. तर राजू शेट्टी ही देखील याला विरोध करत आहे. नेमकी ती बातमी काय आहे चला पाहू. शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक आहे, राज्याला कर्जाच्या खाईत लोटणार आहे, न्यायालयात जाणार राजू शेट्टी. नितीन गडकरी यांची झाली भेट. शक्तीपीठ महामार्ग हा अनावश्यक आहे, केवळ ज्यांच्या जमिनीत जाणार आहे त्यांच्यावरच अन्याय होत आहे असं नाही. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे. राज्य शासन अगोदरच कर्जबाजार आहे. ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीये, म्हणून ठेकेदार आत्महत्या करत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारी करायला पैसे नाहीये, शेतीची अनुदाने मिळत नाही. अशा परिस्थितीत असताना केवळ शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार 20,000 कोटी रुपये खर्च करत आहे. तेही आजवरच्या सर्वाधिक व्याजदराने घेतले जाणार आहे. याचा बोजा राज्यावरतीच पडणार आहे असे म्हणत राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 8 पदरी रस्त्यासाठी प्रति किलोमीटर 70 कोटींचा खर्च येतो, मात्र शक्तीपीठच्या 6 पदरी मार्गासाठी 108 कोटी रुपये खर्च दाखवला आहे. यावरून यामध्ये किती मोठा घोळ आहे हे लक्षात येतं. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक दृष्टीने संवेदनशील भाग आहे. त्या ठिकाणी 18 किमीचे 2 बोगदे काढले जाणार आहे. त्या भागातून बॉक्साईडचे उत्खनन करण्याचा डाव आहे. वर्धा ते कोल्हापूर या नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाला समांतर असा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि तो महामार्ग तोट्यात आहे. त्या महामार्गावर वाहतूक कमी आहे, त्यामुळे नवीन मार्ग कशाला असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. तसेच या विरोधात कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करणार असल्याचंही देखील ते म्हणाले. सोबतच ते 2 दिवसापूर्वीच नितीन गडकरी यांनाही देखील ते भेटले होते आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी त्यांच्याकडेही देखील त्यांनी केली होती. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी राजू शेट्टी आणि बच्चू कडू हे आता मैदानामध्ये उतरले आहे. आता हा शक्तीपीठ महामार्ग होणार का होणार नाहीये याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नेमके आता काय होते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याकरता आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.